36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सोमवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी अखिल भारतीय मातंग संघ जिल्हा अध्यक्ष अमरावती यांनी निवेदन सादर केलेलं आहे की चांडोळा गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह रुपये 35 कोटी आपल्या खासदार निधीमधून सभागृह बांधून देण्यात यावे आणि चांदोळा ते दहिहाडा रोड बांधण्यात यावा आणि शाहीनूर नदीमधून पूल बांधण्यात यावा आणि चांडोळा गावामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं प्रवेशद्वार आणि मातंग समाजाच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीमुक्त साळवे यांचे नाव देण्यात यावे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळ अध्यक्ष नियुक्ती करून द्यावे व अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे आणि उपाध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा देण्यात यावा व चांडोळा गावामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्यात यावी अशा मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हा विकास महामंडळ कार्यालयामध्ये क्रांती सम्राट गोवले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो लावण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यसम्राट उमेश भाऊ चव्हाण, अमोल वानखडे, रुपेश गवई, योगेश चव्हाण, संतोष वानखडे, रोशन वानखडे उपस्थित होते. भारतीय बहुजन आघाडी विद्यार्थी सेना या संघटनेच्या वतीनं दिनांक 28/8/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही निवेदन दिले. मातंग समाजाची मागणी अशी आहे, चांडोळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चा पुतळा 36 लाख रुपयापर्यंत बांधण्यात यावा. चांडोळा ते दहिहाडा रोडचे काम बांधण्यात यावे व मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळण्यात यावं. मातंग समाज हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण तरी हे शासन मातंग समाजाची कुठे दखल घेत नाही. दखल घेण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले आणि निवेदनाचा विचार जर नाही केला तर येणाऱ्या 1 ऑगस्टला जल समाधी घेण्यात येणार आहे. हे मातंग समाजाच्या वतीनं प्रशासनाला इशारा आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.